नमस्कार. झालं चालू. हो नमस्कार. आपण आहोत माळशिरस विधानसभा क्षेत्रामध्ये हाय व्होल्टेज लढत असलेला हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर आणि राम सातपुते यांच्यात थेट लढत होते. मोहिते पाटील यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही लढाई असलेला आणि पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये ही थेट लढत होते. आपण माळशिरस विधानसभेतल्या फोंडशिरस या गावामध्ये आलेलो आहोत, जिथं जवळपास 9,500पेक्षा जास्त मतदान असलेलं मोठं 12 वाड्यांचं हे गाव आहे. इथे शेतकरी असतील, मजूर असतील, वेगवेगळे घटक आहेत. या घटकांना नेमकं या विधानसभेबाबत काय वाटतं आहे? या ठिकाणी मोहिते पाटलांनी घोषणा केलेली आहे, माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांना 1 लाखाच्या फरकाने निवडून आणणार. त्याबाबत इथल्या मतदारांना काय वाटते? ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत फोंडशिरसमधील इथे मतदार बांधव आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकं काय काय प्रश्न आहेत, काय नाही. आपला काय परिचय? मी हनुमंत पाटील. पाटील साहेब, आपण या भागामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याबाबत काय मत आहे? काय नाराजी आहे? त्यांना निवडून देणार? काय लोकांचं काय मत आहे? आता कसं, एक पहिल्यांदा ते आमदारकीला इकडं आलं त्यावेळेस त्यांची या तालुक्याला ओळखसुद्धा नव्हती आणि मोहिते पाटलांनी त्यांना 8 दिवसात आणून लगे 8 दिवसात आमदार केलं. 5 वर्ष ते आता म्हणतात मी काम केलं, असं केलं. पण मोहिते पाटलाच्या कृपेने ह्या तालुक्यातली कामं झालेली आहे ती आतापर्यंत इतकी कामं केली ती मोहिते पाटलांनी की फोंडशिरसमध्ये इरिगेशन टँक असेल, सरकारी दवाखाना असेल, हायस्कूल असेल, बँक असेल, शंभू महादेवाला विजयदादाच्या माध्यमातून पर्यटनमधनं 40-45 लाख रुपये दिलं. अनेक गोष्टी, अनेक इतकं रस्तं. आता कोणतरी कसं इलेक्शन आहे ह्याच्यात कोणतरी म्हणतं मी केलं, पण खरं फाउंडेशन आहे मोहिते पाटलांचं. कोणतरी नुसतं वरनं ही रस्ता ही आज नाही केलेला, ही रस्ता विजयदादांनी आतापर्यंत सगळं रस्तं जे केलं ते आतापर्यंतचं विजयदादांच्या काळातलं रस्ता आहे. आणि आता मी केलं जे आमदार सांगतात त्यात रणजित मोहिते पाटलांनी 2,000 कोटी रुपये शासनाकडून आणलेल्या त्या पैशातनं काम चालू आहे. तीच काम आहे ती. आता त्यांनी कुठंतरी एखाद्याचं ऑपरेशन कुठं वगैरे असं केलेलं असेल त्याची जाहिरातबाजी झाली. पण 40 वर्षापासून आम्ही बघतोय तर 40 वर्षात माझ्या माहितीप्रमाणे अगदी 5-25 हजार लोकांची ऑपरेशन मोहिते पाटलांनी पत्र देऊन त्यांच्या माध्यमातून केली असलेली, फक्त जाहिरात झाली नाही त्याची. ओके, एवढाच विषय. आता आपल्याकडे येतो. खरं तर इथली शेती जी आहे या शेतीमध्ये सिंचनाच्या सुविधा ज्या आहेत, विशेषतः कालवे असतील, पाटबंधारे असतील किंवा काय कॅनॉल असेल, यामध्ये जे पाणी आपल्याकडे आलेलं आहे याचं श्रेय आपण कोणाला द्याल? ही मोहिते पाटलांनीच हे सगळं पाण्याचं पहिल्यापासून त्यांनी लक्ष घातलेलं आहे. त्यात उजवा कालव्याच्या ह्याच्यात आज बी ते संघर्ष करीत आहेत. आणि उत्तमरावचं सुद्धा प्रत्येक वेळेस पाण्यासाठी आंदोलनं करणे, दरपाडणे, लोकांपाशी पाणी पोचवणे, लोकांचं अडचणी बघणे, प्रत्यक्षात लोकांच्या काय अडचणी आहेत त्याच्यापाशी काय बाबा त्याला लागतंय हे तळागाळाला जाऊन बघत त्यांनी 33 वर्ष तिथं संघर्ष केला आहे लोकांचा. आणि आज त्यांचा तो कुठंतरी दिवस उगवला आहे. आज त्याला माळशिरस तालुक्याने एकदम वन साईड असं लोक मतदान करण्याचं. आम्ही बी आता फिरतोय आणि फोंडशिरस गावातनं मी मधुकर पाटील बोलतोय की लोक सगळे आम्ही तुमच्या संघ आहे असं प्रत्येकाच्या तोंडात आहे. आज मी आपल्याकडे येतोय. जे सरकारने आता सध्या धोरण राबवलेलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीचं, आपण बघत असाल दुधाचे दर कमी होत चाललेत आणि पशुखाद्य आणि व्यवस्थापनाचा खर्च वाढत चालला आहे. सरकारचं धोरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय? धोरण चुकीचं आहे सरकारचं. हे धोरण सरकारचं चुकीचं आहे. असं चुकीचं आहे की जनावराला चारा पेंट जे लागणार आहे ते इतकं महाग झालं आहे, मजुरी महाग झाली आहे आणि दर कमी आहेत. त्यामुळं ही योग्य धोरण नाही. साधारण दुधाला 50 रुपये दर मिळायला पाहिजे, गायच्या दुधाला 40-50 रुपये दर, म्हशीच्याला 60-70 रुपये दर मिळायला पाहिजे असे साधारण शेतकऱ्यांची अपेक्षा असते. दुधासोबतच आपण बघत असाल या भागातलं मका असेल, कांदा असेल, मुख्य पीक आहेत, त्याचे पण दराच्या बाबतीत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही सरकारची धोरणं आहेत, सरकारने ज्या काही पॉलिसी राबवल्या, एका बाजूला खताच्या दर सातत्याने वाढत आहेत परंतु शेतमालाचे दर वाढत नाहीत. याबाबत सरकारबाबत तुम्हाला काय वाटते?
चालू सरकारचं ही धोरण जे आहे ते चुकीचं सगळं धोरण आहे म्हणजे शेतकऱ्यासाठीचं असं चुकीचं आहे की खतं मटेरियल ह्याचं सगळं दर वाढलं ते औषधाचं दर वाढलं ते आणि वास्तविक शेतीमालाला दर नाही कुठल्याच भलं मका असेल कांदा असेल फळबाग आहेत आमच्याकडे द्राक्ष बागा आहेत त्या मग डाळिंब आहे ते हे ज्या जुन्या काळात जे होतं हीच काँग्रेसचं सरकार ते वेळेला दर कमी मटेरियलचं दर कमी मजुरी कमी सगळंच कमी असायचं आणि दर चांगलं मिळत असायचं कशाला शेतीमालाला आजची तशी स्थिती नाही आता सध्या स्थिती उलटी झालेली आहे सगळी महागाई वाढली भरपूर कशाला खताला ह्याला औषधाला आणि शेतीमालाला दर नाहीत. ओके यामध्ये आपण बघितलं असेल पक्षफुटीचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. शरद पवारांचा पक्ष फोडला असेल उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला. या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजी जी लोकसभेला होती ती या विधानसभेला राहायला असं वाटतंय का? कायम राहणार त्यांची नाराजी आहे ती कायम आहे. आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण त्यांना प्रत्येक समाजाला उडवूडवीची उत्तर दिलेले आहेत. धनगर समाज असू द्या मराठा समाज असू द्या हे फोडाफोडीच्या राजकारण करून पण आरक्षणाच्या प्रश्नामुळं देवेंद्र फडणवीसवर कायम नाराजी ही लोकांची राहणारच आहे. ओके नुकतीच मराठा समाजाने एक पत्रकार परिषद घेतलेली आहे वेळापूरमध्ये आणि त्यांनी उत्तमराव जानकरांच्या विरोधात काम करण्याबाबतची भूमिका जाहीर केली. या भूमिकेमागं कोणाचा हात असू शकतो असं तुम्हाला वाटतं? या भूमिकेमागं ह्या भाजप सरकारचाच हात आहे. जातीमध्ये भांडणं लावणं आता हे नेतृत्व करणारं मोहिते पाटील कुटुंब हे मराठा समाजाचंच आहे आणि ते अहोरात्र अख्खं कुटुंब ह्या मतदारसंघातच नाही पण माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात त्यांचं पूर्वीपासूनचं वर्चस्व आहे आणि हे कुटुंबच मराठा समाजाचं आहे आणि मराठा समाजातल्या 4-2 माणसाला काहीतरी आमिष दाखवून हे जानकर साहेबांना शह देण्यासाठी कुठनं तरी हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे आणि 4-2 जणांना कुठंतरी आमिष दाखवून फसवलं जातं आहे आणि असं बोलायला लावलं जातं आहे. आजपर्यंतचा मोदी सरकारचा डिजिटल इंडिया या डिजिटल इंडियाच्या ह्याच्यातूनच हे लोकांची दिशाभूल केली जाते. कारण आता लहान 5वी-6वीच्या मुलाकडं सुद्धा अँड्रॉइड असे मोठमोठाले मोबाईल आहेत आणि छोटी मुलंसुद्धा त्या मोबाईलवर बघत आहेत आणि मोबाईलवर बघत असताना त्या मुलांना वाटतं की हे सरकार चांगलं आहे. सरकार चांगलं नाही सरकार फसवणुकीचं आहे. मोदी सरकार हे फसवणुकीचं आहे. ते केवळ जाहिरातीवरच भर दिसतोय जास्त फक्त जाहिरातबाजी केली जाते. लाडक्या बहिणीच्या पोस्टरवरती लाडक्या बहिणींना नोटा दाखवल्या जाते त्याच्यावर देवेंद्र फडणवीस या सरकारचा 2 मुख्यमंत्री यांचा फोटो लावला जातो आहे. सरकारचं कामच आहे निवडून दिलं आमदारने काम केलं. समजा तुम्ही आता विचारलं की तुम्ही सातपुते आमदारांनी कामं केली असा त्यांचा दावा आहे. दावा म्हणजे आम्ही मतदारांनी मतं दिलीत आणि ते तुम्ही आमची सार्वजनिक म्हणा वैयक्तिक म्हणा ज्याची ओळख नसलेले राम सातपुते ह्या भागातले नसलेले त्यांना तुम्ही मतदान केलं. आम्ही मोहिते पाटील पक्षाची माणसं आहे. आम्हाला कुठल्या पक्षात झालं आतापर्यंतचं देशाचं राजकारण जर बघितलं किंवा महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. मोहिते पाटील पण भाजपमध्ये होती. त्यांनी इकडे यायचं कारण शरद पवार साहेबांना साथ देण्याचं कारण हेच की त्यांना तिथं ते रमलेलं नाही किंवा थांबावंसं वाटलेलं नाही. त्याच्यामुळं त्यांनी पहिली जी महाराष्ट्रासाठी योग्य नेते. धन्यवाद. मी आपल्याकडे येतो. फोंडशिरस भागामध्ये फोंडशिरस फुटलंय भाजपकडं वळलंय असा एक प्रचार जोरात सुरू आहे. दुसरा मुद्दा आहे उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र येण्यानं या माळशिरस विधानसभेमध्ये काय बदल दिसतील का फरक होईल का आणि लोकांना ते रुचलं आहे का? दोन्ही गट एकत्र आले ते लोकसभेला बी चांगलं काम केलं एकत्र येऊन त्याच्यामुळं आज काय अडचणीचा विषय राहिला नाही. उलट त्याच्या दुपटीनं आज ताकद देऊन आम्ही सगळेजण एकत्र येऊन काम करतो या आणि आज जरी त्यांनी काय जरी बातम्या सोडल्या तरी त्यांना उद्या 20 तारखेला मतदान झाल्यावर 23 तारखेच्या निकालातनं कळेल किंवा फोंडशिरसमध्ये काय परिस्थिती आहे. आज फसवीचं राजकारण केलं जातं. कोणाला तर काहीतरी सांगायला लावायचं बोलायला लावायचं
काहीतरी कुठल्या तरी अफवा उठवायच्या, पण ह्यात काय बदल नाही. आम्ही एका जाग्यावर आलो आहे, आम्ही एकत्र अगदी चांगल्या पद्धतीनं मतदान करणार आहे. आमचं गाव 70-80% पुढं गाव जानकर साहेबाला होणार आहे. तुमच्या इथं 9,500 मतदान आहे, त्याच्यातलं 7,000 मतदान झालं तर किती होईल जानकरांना? जानकरला सरासरी इथनं 7पैकी 6,000 मतदान होईल. 6,000च्या वरती या ठिकाणी मतदान होईल. 33 वर्षाचा उत्तमराव जानकरांचा संघर्ष आहे. विविध प्रश्नांवरती त्यांनी काम केलेलं आहे. राम सातपुतेंबरोबर धनगर समाजाची मंडळी फिरताना दिसत आहेत किंवा त्यांच्याबरोबर असल्याचं दाखवलं जात आहे, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? नाही ते जे आहे ते का नाही 4-2 त्याच्यावर जाऊन चालणार नाही. धनगर समाज जवळजवळ एक 80-90 आसपास धनगर समाज आहे माळशिरस तालुक्यात, आणि ती त्यातले 2,000-500 जर तिकडे गेले तरी जवळजवळ 95-96% धनगर समाज ही उत्तमराव संघ 100% आहे. ही काय आता तुम्हाला बी दिसतंय आणि आम्ही बी प्रत्यक्षात बघतोय. आणि उत्तमरावचा 33 वर्षाचा संघर्ष आहे. ही त्यांचा आज 1,00,000 सव्वा लाखाच्या तर पुढं, पण 1.5 लाखापर्यंत ती मताधिक्य घेऊन निवडून येणार आहे. त्याला विजयशिव मोहिते पाटील दादा आणि बाळदादा, रणजित दादा. ठीक आहे, धन्यवाद. मी आपल्याकडे येतो, आपल्याला विचारतो, जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावरती नाराजी असण्याचं कारण काय काय? नाराजी म्हणजे मोहिते पाटलांनाच त्यांनी अगोदर पहिल्यांदा आणलं निवडून कोणी मोहिते पाटलांना, आणि मोहिते पाटलांनाच त्यांच्यावर जर कुरघोडी म्हणलं तर ही जनतेच्या बी लक्षात आलं ना, आणि ती जनतेच्या लक्षात आल्यामुळं जनताच आपोआप चिडली त्यांच्यावर, असं झालं. धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात एका रात्रीत तुला आमदार केलं, एका रात्रीत हे पार्सल आम्ही बेडला पाठवणार. नेमकं कसं नियोजन आहे? नाही, खरंच आहे होती. अहो शेवटी शेवटच्या दिवशी त्यांना पाठवलं इकडं फॉर्म भरायलाच. मोहिते पाटलांना घेऊन गेली आणि त्यांनी फॉर्म भरला, मोहिते पाटलांनी निवडून आणलं, आणि परत त्यांनाच जर समजा दगा दिला. ओके, एक दुसरा प्रश्न आहे महत्त्वाचा. उत्तमराव जानकरांच्या बाबतीमध्ये पक्ष बदलतात असा प्रचार केला जातो. भाजपनं त्यांच्यावरती अन्याय केला असं वाटतं तुम्हाला? नाही, भाजपनं अन्याय केला म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्ष कुठं बदलला आहे? पक्ष म्हणजे ती होतं तीही लढले ती मागच्या वेळेस बी राष्ट्रवादी पक्षातनंच लढले, शरद पवार साहेबांच्या पक्षातनंच. आता बी शरद पवार साहेबांच्या पक्षातनंच ते लढत आहेत. त्याला काय ते पक्ष बदलला हे जे काय त्यांच्या घोषणाबाजी, हे राम सातपुते साहेब आमदार आता आहेत, त्यांच्या विरोधात उत्तमरावच होते, तेच आता 2590 मताने ते त्यांचं पराभव झाले. म्हणजे ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो. मधल्या काळात 3 महिन्यात आमदार गायब होते, त्यामागचं काय कारण असू शकतं? ते पडल्यामुळं नाराजीतनं बी ते थांबले असते. नाही गायबच झाले ते, गायबच झालं ते अगदी. त्याला कसा विषय आहे, त्यांना पराभूत झाले का नाही की त्यांच्या लक्षात आले की आता इथं काय राहिलेलं नाही. उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आला आहे, तर आपण आता इथं जरी राहिलो किंवा इथं तालुक्यात आपण थांबलो तरीसुद्धा काय आपला विचार किंवा आपल्याला काय आपले प्रश्न कुठं मार्गी लागणार नाही किंवा निवडून येणार नाही हे त्यांना माहीत होतं. आता त्यांना उमेदवारी ही तांडून मुडपून दिलेली उमेदवारी आहे. ही तर कोण उमेदवार त्या तोडीचं नसल्यामुळं त्यांना उमेदवारी दिली, नाहीतर त्यांनी ती नॉट रिचेबलच होतं. 6 महिने कुणाचा संपर्कात नव्हतं, जागा हुडकत होतं. पण ते आता कसं कुठंतरी पक्षाला माणूस नाही म्हणून पक्षाने त्यांना हिथं लावले, असा विषय आहे त्यांचा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धनगर समाजाची काय माणसं फिरते त्यांच्या संग, तर धनगर समाजाची माणसं जी आता फिरते ती त्या माणसाला आम्ही आरक्षण कृती समितीचं सदस्य सगळ्या समाजाने केलं, एवढं मोठं केलं. आणि ठीक आहे, हा मुद्दा आम्ही कव्हर केलेला आहे. तर आपण बघू शकता या माळशिरसमध्ये यंदा परिवर्तन होणार आहे असं चित्र गावखेड्यातने दिसायला लागलेलं आहे. गावखेड्यामधले मतदार बोलून दाखवायला लागलेले आहेत. यावेळी उत्तमराव जानकरांना लाखाच्या फरकाने जो शब्द दिलेला आहे मोहिते पाटलांनी, तो आपण बघू शकता. अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर, इथले प्रश्न ऐकल्यानंतर, आणि जी कृतज्ञतेची भावना ठेवण्याऐवजी कृतज्ञतेची भावना जी राम सातपुतेंनी या मतदारसंघामध्ये ठेवलेली आहे, जे पार्सल म्हणून त्यांची या ठिकाणी चर्चा होते, खरोखरच लोकांच्या मनामध्ये देखील ती पार्सलची भावना असल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ग्राउंड रिपोर्टमध्ये
आपण लोकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया ज्या ऐकलेल्या आहेत, हे मतदार खरोखरच उत्तमराव जानकरांच्या पाठीशी राहण्याची त्यांची भावना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं वन साईड निवडणूक ही जी माळशिरस विधानसभेमध्ये होऊ शकते आणि मोठ्या फरकानं इथला जो शरद पवार गटाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते निवडून येऊ शकतात. अशा पद्धतीचं वातावरण आपण या फोंडशिरस गावामध्ये पाहू शकतो. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमासाठी. आपण सगळ्यांचे आभार मानू गावकऱ्यांचे की आपण सगळ्यांनी वेळ दिलात या चर्चेसाठी. पुन्हा भेटूया. धन्यवाद.